हॅलो आणि नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे शनिवार. तर शनिवार आज आम्ही जाणार आहोत मुंबईला आणि पॅकिंग झाली आम्हाला दुबईला जायची. तर सगळं बॅग वगैरे पॅक केलेले आहेत. थोडंसं सामान राहिलं आहे, आळूची पानं वगैरे, तर ती घेऊ आम्ही आणि जाऊ. आणि आज आहे शनिवार, तर शनिवारचा उपवास असतो आणि गार्गीचे पप्पा गावात गेलेत. थोडीशी छोटी छोटी कामं राहिली ती करून येतील आणि नंतर मग थोड्या वेळाने जायचे. 3-4 वाजता निघणार आहोत. आता 11 वगैरे वाजलेले आहेत. आणि इथे माझं चाललंय फराळ. तर मम्मीने इथे वेफर्स केलेत आणि ही पापडी बटाट्याची उपवासासाठी. आणि इथे चाललंय आळूची पानं कापायचं काम. आळूची ना उपटूनच टाक बरीचशी कांदा. तुला देते ना. आणि वांग्याचं झाड आहे इथे. गवती चहा. हळद मग जोरात आली इथे. हात भारी आली. तुमच्यापुरती हळद होणार आहे इथं. आणि ते आंब्याचं झाड आहे, इथे पपईचं झाड आहे. तर अशा प्रकारे. आणि इथे शेतात घर आहे. तर इथे मुगाच्या शेंगा देखील आल्यात. उडीद आहे ना, उडदाच्या शेंगा आल्यात. इथे शेत आहे उडदाचं. आणि हे एरंड्यांचं झाड आहे. याला एरंड्या येतात. एरंडे खूप महाग जातात. तर शेताच्या कडेला इथेच आहेत जवळजवळ. बाकी जास्त म्हणजे दुसरीकडे कुठेच नाहीत एरंडी, एवढेच आहेत. आणि आता मला जायचं म्हणल्यावरती खूप आठवण येईल. मी खूप फिरले 2 महिने इकडे. तर मी चालली आता कढीपत्ता आणायला. आणि हे दादा वहिनीने लावलेलं झाड आहे कढीपत्त्याचं. तर आणि गावठी कढीपत्ता आहे हा. झाडं सुकून गेलेत, पाऊस नाही त्यामुळे. एवढा कढीपत्ता घेते मी आत्ता. तर त्याला मी पानं काढून ठेवून म्हणजे जागा कमी लागेल. आणि यानंतर मला माझे मिस्टर सासरी न्यायला आले होते, कारण ताईंनी मोठा भोपळा आणला होता, लाल भोपळा, आत्ते सासूबाईंकडून. आणि या आहेत आत्ते सासूबाई. तर रक्षाबंधनसाठी त्या आल्या होत्या आणि आज त्या राहणार होत्या, परंतु आम्हीच जाणार होतो म्हणून त्या आज आल्या होत्या. नाहीतर त्या रक्षाबंधनला वगैरे आल्या असत्या. मग त्यानंतर आम्ही भोपळ घऱ्या वगैरे बनवल्या. आणि तुम्हाला माहितीच आहे मला उपवास होता. तर बाकीच्यांनी ज्यांना उपवास नाही त्यांनी भोपळ घऱ्या खाल्ल्या होत्या आणि मी बांधून दिल्या होत्या मला सासूबाईंनी आणि जावेनी.
तर भोपळगऱ्या खूप सुंदर झाल्या होत्या आणि आम्ही इथे आल्यावरती खाल्ल्या होत्या, म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी. मी पेडच बघत होते काल कुठे. आणि इथे आमची झाली होती जायची तयारी, पॅकिंग वगैरे करून ठेवली होती आधी. आणि इथे गाडीने जाणार होतो आम्ही मुंबईपर्यंत. आणि हे पूजाचे दीर आहेत मोठे, तर त्यांच्याच घरी जाणार होतो आम्ही. आणि सगळ्या बॅग वगैरे पॅक केल्या होत्या आणि तेव्हा असं वाटतं की नको जायला. आणि आपल्यापेक्षाही आपल्या आईला वडिलांना खूप त्रास होत असतो. घेतलं तुमचं चार्जर घेतलं का? फोन करा मला. लवकर परत या. आता 2 महिन्यांनी चल. आणि तुम्हाला माहितीच आहे माझं सासर आणि माहेर खूप जवळ आहे, जवळजवळ एकाच गावात आहे. आणि जवळ 1 किलोमीटरचा 1-1.5 किलोमीटरचा डिस्टन्स असेल फक्त. तर आम्ही आता आमच्या घरी चाललो होतो बाय करायला, सर्वांना भेटून जाण्यासाठी. ती बाटली ठेवा तिची. भेटले तुला 100 नको नको 100 रुपये लवकर ये बरं का परत. अजून भेटले मोकार मजा कुठं गेली मी एकदा कुठं गेली म्हटलं. हा ना आणि तू पडली नाही पाया कुणाच्या. पाया पड, नंबर लाव, पाया पड. बाप्पा कर, पैसे दिले. बाप्पा कर सगळ्यांना. शेजवार दर मग तुला थोडं कमाई खाऊ घ्या.
थांब. तुला वेगळं दे. तुझं नाही रे वेगळं तुला. नाही दिलं. बरं पाय पड. आजीला अरे बरची बाप्पा करायचा तिकडे नको आहे का? नानी राहिली कुठे गेला तो नानीला बाप्पा कर ना. बोलव त्याला. नानीला बाप्पा कर. नानी चुकतात ना. गाव काय गं बाई? तिकडं सगळं ते खेळ भेटला ना तिकडं. आणि भाऊ तिकडंच जायचंय. चला तिकडं चप्पल राहील नाही घालायची. तिकडे चला. ये इकडे चल तू पण. नाही काय ना पाहिजे. जोडीने उभं करायला लागत होत आहे ना. तू गाडीत चालला बस फोटो जरी काढायचा गोल राहिली गारगी इथं झोपवली. डॉलान आणि पर्स आणती बारकी. डॉलान ना डॉल कुठे ठेवायची का? आणि यानंतर आम्ही निघालो होतो मुंबईला जायला आणि खूप वाईट वाटत होतं. आणि म्हणजे इकडचं वातावरणच इतकं थंड होतं. आणि जाता जाता आम्हाला भेटल्या होत्या जीजी म्हणजे अबुधाबीला जे सुभाषदादा आहेत त्यांच्या आई. तर तिथूनही गार्गीला पैसे दिले परत आजीने देखील. आता घेतली ना आपण म्हणजे काय नको काही देऊ त्यांचं बोज त्यांना जोडून काय लागू. ते होतेच म्हणायला. आणि यानंतर मला उपवास होता तर मला त्रास झाला जरा गाडीमध्ये. त्यामुळे मग मी काही जास्त व्हिडिओ वगैरे केला नाही. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.